नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर या सायन्स क्लासरूममध्ये। काल मी एक व्हिडिओ टाकला, आपल्या सर्वांचं भरघोस प्रेम आणि खूपच चांगला प्रतिसाद मला कालच्या व्हिडिओमधून मिळाला, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो। तर चला आज आपण त्या विषयाला कंटिन्यू ठेवणार आहे। तर मित्रांनो, आता कालच्या लेक्चरमध्ये जे लास्ट लेक्चर घेतला, आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकलो। तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण ॲटम बघितलं, त्यानंतर त्यामध्ये चार्जेस बघितले, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज। पण आज आपण त्याच्या पुढे थोडं जाऊन त्या पुढचं बघणार आहे। तर आज आपण बघणार आहे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी। आता फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी याचा जो अर्थ आहे, ठीक आहे, फ्रिक्शन म्हणजे काय? घर्षण। आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? घर्षण। तर घर्षण हे कधी होणार आहे? द इलेक्ट्रिक चार्जेस जनरेटेड बाय द फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी। जेव्हा कोणत्याही दोन वस्तूंचं घर्षण होईल, फ्रिक्शन होईल, तेव्हा तिथं इलेक्ट्रिक चार्ज तयार होईल। तेव्हा तिथं काय होईल? इलेक्ट्रिक चार्ज तयार होईल, ज्या वेळेस पण तिथं फ्रिक्शन होईल, राईट। त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी। त्याच इलेक्ट्रिसिटीला आपण काय म्हणतो? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, राईट। त्यानंतर बेटा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। बाळांनो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? आता हा जो चार्ज प्रोड्यूस झाला, हा जो चार्ज प्रोड्यूस होईल, ह्या सर्व चार्ज, द चार्ज प्रोड्यूस ॲट अ प्लेस ऑफ फ्रिक्शन, ज्या जागेवरती हे जे चार्ज प्रोड्यूस होईल ॲट अ प्लेस ऑफ फ्रिक्शन, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। काय म्हणणार आहे बाळांनो? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। तर त्यानंतर आपण बघणार आहे, आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये रिपल्शनबद्दल। ओके, रिपल्शन हे का बरं खूप महत्त्वाचं आहे? बिकॉज द रिपल्शन इज यूज ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अन इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट। जर आपल्याला एखादा इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट जर जाणून घ्यायचा आहे, तर आपल्याला सर्वात पहिले रिपल्शनची गरज पडते। रिपल्शन आपल्याला त्याचं जाणून घेणं गरजेचं आहे। आपण तिथं रिपल्शन टेस्ट करत असतो। काय करत असतो? रिपल्शन टेस्ट करत असतो। जसं की रिपल्शन इज यूज ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अन इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट। तो ऑब्जेक्ट जो आहे, ती वस्तू जी आहे, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, ती वस्तू जी आहे ती इलेक्ट्रिकली चार्ज आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण तिथं रिपल्शन टेस्ट करत असतो। कोणती टेस्ट करत असतो? रिपल्शन टेस्ट। त्यानंतर मित्रांनो, बेंजामिन फ्रँकलिन एक सायंटिस्ट होता, राईट। त्या सायंटिस्टने काय केलं? बेंजामिन फ्रँकलिन नावाचा जे सायंटिस्ट होता, त्याने मित्रांनो काय केलेलं आहे? नेम द इलेक्ट्रिक चार्ज। त्याने त्या इलेक्ट्रिक चार्जेसला काय दिले? नावं दिले। जसं की त्याने पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे दोन नावं दिले, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, असे दोन नावं त्यांनी दिले। त्यांचं नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन। ओके, राईट। त्यानंतर मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज। आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होत असतात त्यांच्याबद्दल आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या आजूबाजूला पावसाळ्यामध्ये विजा वगैरे पडतात, राईट। तर अशा वेळेस आपण काय करतो? आकाशामध्ये बघतो। आकाशाने बघताना आपल्याला विजांचा कडकडाट आणि तिथं आपल्याला वीज चमकताना दिसते। तर हे कशामुळे होते मित्रांनो? हे कसं काय होते? तर ते आपण या व्हिडिओतून जाणून घेणार। आता लाइटनिंग म्हणजे काय? लाइटनिंग म्हणजे वीज चमकणे। ओके, तर एअर अँड द क्लाउड्स रब इच अदर इन द स्काय। त्यावेळेस तिथं काय होते? हवा आणि जे ढग असतात त्यांच्यामध्ये काय होते मित्रांनो? घर्षण होते। ते रब इच अदर, रब म्हणजे काय? घसणे। ते एकमेकांना घासतात आणि त्यांचं तिथं घर्षण होते। त्याच्यामुळे काय होते? हवा आणि ढगांमध्ये, एअर अँड क्लाउड्समध्ये घर्षण झाल्यामुळे तिथं काय होते? अप्पर साईड बिकम्स पॉझिटिव्ह। त्या ढगांची जे क्लाउड्स असतात त्या क्लाउड्सची अप्पर साईड काय होऊन जाते? पॉझिटिव्ह चार्ज होऊन जाते आणि त्यांची लोअर साईड काय होऊन जाते? निगेटिव्ह चार्ज होऊन जाते आणि तिथं लाइटनिंग होते, तिथं लाइटनिंग स्टार्ट होते मित्रांनो, राईट। तर मित्रांनो, त्यानंतर लाइटनिंग स्ट्राईक, वीज कशा प्रकारे पडते? वीज पडते खूप ठिकाणी, तुम्हाला माहीतच आहे की आजकालमध्ये खूप ठिकाणी विजा पडणं सुरू आहेत, राईट। तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे खूप नुकसान होते। ते एक प्रकारचं डिझास्टरसुद्धा आहे, नॅचरल डिझास्टरसुद्धा लाइटनिंगला आपण म्हणतो, त्याला आपण एक नॅचरल डिझास्टरसुद्धा म्हणत असतो। तर अशा वेळेस जेव्हा वीज पडते त्यावेळेस आपली लाईफची हानी तर होतेच, त्याचबरोबर आपल्या प्रॉपर्टीसुद्धा हानी होते। त्याचबरोबर बिल्डिंगवर वगैरे पडलं आणि जनावरांवर वगैरे पडलं, ॲनिमल्स वगैरे पडलं, प्लांट्स वगैरे याने मरू शकतात, राईट। तर या सर्वांवर लाइटनिंगचा इफेक्ट होतो, लाइटनिंग स्ट्राईकचा इफेक्ट होतो। तिथं मित्रांनो वीज पडल्यामुळे खूप जण मरतात आणि तिथं खूप अपघात पण घडून येतात,
राईट. तर लाइटनिंग स्ट्राईक म्हणजे काय ते आपण आता बघणार आहे. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड्स. आता त्या जे अपोजिट चार्ज असतात त्या क्लाउड्सवरती, म्हणजे आपण जेव्हा बघितलं वरती लाइटनिंग म्हणजे काय अप्पर साईडला पॉझिटिव्ह चार्ज आणि लोअर साईडला कोणतं असते निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे काय झाले बाळांनो अपोजिट चार्ज. कोणते चार्ज झाले अपोजिट. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्ज. आता या दोन चार्जेसमध्ये काय असणार आहे अट्रॅक्शन. काय असणार आहे अट्रॅक्शन. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड्स. त्या क्लाउड्सवरची जे अपोजिट चार्जेस आहेत त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन होणार आहे अँड द बिल्डिंग अँड द चार्ज फ्लो टुवर्ड द बिल्डिंग. आणि त्या क्लाउड्स आणि बिल्डिंगमध्ये जो अट्रॅक्शन तयार होईल त्याच्यामुळे काय होईल तिथं चार्ज फ्लो होईल. कुठं कोणाकडे चार्ज फ्लो होईल चार्ज फ्लो टुवर्ड द बिल्डिंग. आणि त्या बिल्डिंगवरती काय पडेल वीज पडेल. आणि तेव्हा आपण म्हणू दिस इज कॉल्ड द लाइटनिंग स्ट्राईक. तेव्हा आपण काय म्हणणार तिथं लाइटनिंग स्ट्राईक म्हणणार वीज पडली. ठीक आहे. त्यानंतर दिस हॅपन्स फास्ट ॲज इन द सेकंड. आणि मित्रांनो हे खूप सेकंडमध्ये होणार आहे. याची स्पीड खूप जास्त आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. माहीत नसेल तर जाणून घ्या की लाईटची जी स्पीड असते प्रकाशाचा जो वेग आहे तो काय आहे बेटा पहिले आपल्याला काय ऐकू येते लाईट अँड दिस हॅपन्स वेन द फास्ट इन सेकंड्स. आणि खूप सेकंड्समध्ये याचं एकदम फास्टमध्ये रिॲक्शन होत असते. वीज हे खूप फास्टमध्ये पडणार आहे. राईट. पहिले आपल्याला बाळांनो लाईट दिसते आणि नंतर आपल्याला तिथं आवाज ऐकू येते. राईट. कारण की लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की लाईट हा साऊंडपेक्षा फास्ट ट्रॅव्हल करते. light energy is travel faster than sound energy and the heat light and the sound energy produce along with the current. आणि मित्रांनो तिथं त्या करंटमधून कोणत्या कोणत्या एनर्जी प्रोड्यूस होतात हीट एनर्जी प्रोड्यूस होते लाईट एनर्जी प्रोड्यूस होते आणि साऊंड एनर्जी प्रोड्यूस होते. या सर्व गोष्टी येतात लाइटनिंग स्ट्राईकमध्ये. ह्या सर्व गोष्टी लाइटनिंग स्ट्राईकमध्ये येतात मित्रांनो. चला तर आपण आज आपल्या या लेक्चरमध्ये काय काय बघितलं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी बघितलं. त्यानंतर आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी बघितलं. त्यानंतर आपण रिपल्शन बघितलं. राईट. रिपल्शन का बरं गरजेचं आहे रिपल्शन टेस्ट का बरं गरजेची आहे. त्यानंतर आपण बघितलं ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय बेंजामिन फ्रँकलिनने कोणता चार्ज आणि काय नावं दिले त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते पण आपण बघितलं. त्यानंतर लाइटनिंग स्ट्राईक त्याची डेफिनेशन वगैरे बघितली. ते कशामुळे होते कसं होते ते पण आपण बघितलं. आणि लाईटची स्पीडसुद्धा आपल्याला समजली आणि लाइटनिंगची स्पीडसुद्धा आपल्याला समजली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आपलं जे प्रेम आहे ते असंच ठेवा. धन्यवाद.